रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात एल्गार साखळी उपोषण, आमरण उपोषणात रूपांतर करण्याचा इशारा। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झाले असून आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती झालेल्या मात्र त्यावेळी अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित तत्वांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे आता आमरण उपोषणात रूपांतर करण्याचा इशारा देण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर करत आपल्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। शासनाच्या चुकीच्या आणि अन्यायकारक निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1600 तर राज्यभरातील तब्बल 26,000 कर्मचारी 2005 पासून लढा देत आहेत। काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे हा विषय सध्या न्यायप्रविष्ट असून येत्या 28 एप्रिल रोजी या प्रकरणाचा महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे। आंदोलकांची स्पष्ट भूमिका अशी की जर निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला तर शासनाने त्यावर कोणतीही पुढील न्यायालयीन कारवाई करू नये आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। गेल्या 22 दिवसांपासून उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे साखळी उपोषण सुरू असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान शिक्षक नेते सुदेश जाधव आणि त्यांचे सहकारी आमरण उपोषणाला बसणार असल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि शासनाला अंतिम इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। या आंदोलनाला शिक्षक आमदार जयंत आजगावकर, शिक्षक भारतीचे पुणे विभाग अध्यक्ष दादा लाड, कोल्हापूर जिल्हा शिक्षक मंचाचे अध्यक्ष दादासाहेब लाड, कोर कमिटीचे विजयसिंह माने, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव RY पाटील तसेच शिक्षक योद्धा खंडेराव जगदाळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। एकूणच जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेला हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले। ऑफिसला आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाचा हा मला वाटतं तिसरा टप्पा आहे। पहिलं आमरण साखळी उपोषण चालू झालं, त्यानंतर मला वाटतं मुंडन आंदोलन त्या ठिकाणी झालं आणि आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कलेक्टरनं निवेदन देण्याचं आज या ठिकाणी हा निर्णय केला। यासाठी या आंदोलनासाठी या ठिकाणी जमलेले शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड सर, या ठिकाणी कोजीमाशीचे तज्ज्ञ संचालक दादा लाड, विजयसिंह माने, घोगरे सर, मुख्य संघाचे चेअरमन राहुल पवार, त्याचबरोबर सचिव RY पाटील सर, ट्रेझरर संजय पाटील सर, या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक परिषदेचे